महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज सर्वांचा शिवरात्रीचा उपवास म्हणून मी रात्रीच साबुदाण्याचे भिजत ठेवले होते। जास्त पाणी न घालता मीडियम पाणी घालायचं, म्हणजे असे छान सुटसुटीत होतात। कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचं आणि तेल तापलं की हिरवी मिरची बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकायची। आता हिरवी मिरची थोडी जास्तच घालायची, कारण दह्यासोबत खिचडी खाताना छान झणझणीत असली की चव मस्त लागते। आता यामध्ये हे सर्व साबुदाणे मी टाकून घेतले आणि आता हे मिक्स करायच्या अगोदरच याच्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट देखील घालून घेणार आहे। हे सर्व आता एकसारखं आपण मिक्स करून घेऊयात आणि 10 ते 15 मिनिटं छान एकसारखं ही खिचडी साबुदाणे हे पूर्ण भाजले जाईपर्यंत मीडियम गॅसवरती मीडियम फ्लेमवरती हे परतून घेऊयात आणि आपली खिचडी खाण्यासाठी तयार आहे।